तर हे दृश्य आपण पाहतो आहोत सीपी राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदासाठीचा अर्ज आता दाखल करण्यात आलेला आहे। सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण यूपीएकडून सुदर्शन रेड्डी माजी न्यायमूर्ती हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत आणि आता एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर राजनाथ सिंह, अमित शाह, जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील यावेळी उपस्थित आहेत। अशा भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी आतापर्यंत कारभार पाहिलेला आहे आणि आता उपराष्ट्रपती पदासाठी ते एनडीएचे उमेदवार असणार आहेत। एनडीएच्या घटक पक्षातील सर्वच नेते यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रामदास आठवले, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे देखील आपला सीपी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित आहेत। जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे आणि आता सीपी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करण्यात आला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत। प्रमोद, सीपी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। सागर, आपण बघू शकतो दृश्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील, राजनाथ सिंह असतील, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते हे उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संसदेतील राज्यसभेच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुमोदक म्हणून पहिल्या संचावरती सही केल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। सगळी प्रोसेस सुरू आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की एनडीएच्या घटक पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना देखील या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निमंत्रित केलं गेलेलं आहे। सागर, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं प्रतापराव जाधव जे केंद्रीय मंत्री आहेत ते देखील या अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित आहेत। चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाकडनं केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आज उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सागर शेवटचा दिवस आहे आणि 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे। पण त्या पार्श्वभूमीवरती एनडीएकडनं एकत्रित पद्धतीने हा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जात असतानाच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। सीपी राधाकृष्णन सकाळी ज्यावेळी संसदेमध्ये पोहोचले त्यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। सोबतच संसदेमधील इतर जे पुतळे आहेत त्या सगळ्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर सगळ्या एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर जे घटक पक्षातील प्रमुख नेते आहेत त्यांच्यासह सीपी राधाकृष्णन हे संसदेतील उपराष्ट्रपती राज्यसभेच्या कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करतानाचं दृश्य आपण सध्या बघू शकतो। प्रमोद, एनडीएकडून खास करून राजनाथ सिंह यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना फोन केलेला होता। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न देखील झाले, मात्र इंडिया आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार असणार आहेत, त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे। सागर, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे हे कालच निश्चित झालेलं होतं, कारण ज्या पद्धतीनं काल काँग्रेस इंडिया आघाडीकडनं उपराष्ट्रपती पदाचा बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा झालेली होती, त्यावेळेस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलेलं होतं की आम्ही आमचा उमेदवार इंडिया आघाडीचा देत आहोत, आमच्याकडे संख्याबळ जरी कमी असलं तरी आम्ही स्वतःचा उमेदवार देत आहोत। काल तुम्ही जसं म्हणताय सागर, तसं 2 दिवसापूर्वी ज्यावेळी एनडीएकडनं उमेदवाराची घोषणा केलेली होती त्यानंतर लगेचच राजनाथ सिंह यांनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांशी संवाद साधलेला होता आणि ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली होती। सागर, काल सकाळी ज्यावेळी संसदेमध्ये सगळ्या खासदारांना, एनडीएच्या सगळ्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीपी राधाकृष्णन यांची ओळख करून दिली,
त्यावेळी देखील पंतप्रधानांनी हीच भूमिका मांडलेली होती की ही संविधानिक पद आहे, उपराष्ट्रपती हे संविधानिक पद आहे, त्याच्यामुळे त्या पदाची निवडणूक व्हायला नको अशा पद्धतीची भूमिका सगळ्या खासदारांच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली असतानाच विरोधी पक्षांना आवाहन देखील केलेलं होतं की तुम्ही उमेदवार देऊ नका. पण त्यानंतरही इंडिया आघाडीकडनं काल दुपारी जे आहे ते आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे. सागर, संख्याबळाचा जर विचार करायला गेला आपण तर एनडीएकडे सध्या उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार विजय होऊ शकतो याच्यापेक्षा अधिक खासदारांची संख्या आहे. त्याच्यामुळे एनडीएचा उमेदवार या सगळ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी होईल ही सध्याची तरी परिस्थिती आहे. पण निवडणूक लढली पाहिजे ही इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भूमिका होती आणि म्हणून त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी बी सुदर्शन रेड्डी यांचं नाव जे आहे ते काल जाहीर केलेलं होतं. सागर, विरोधी पक्षांचा हा मुद्दा आहे प्रामुख्याने सांगायला गेलं तर ज्यावेळी सीपी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते त्यावेळी त्यांनी असंविधानिक पद्धतीनं तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केलेली होती आणि तो मुद्दा कुठल्याही इंडिया आघाडीतील नेत्यांना पटलेला नाहीये अशी त्यांची भूमिका होती आणि म्हणूनच त्यांनी सीपी राधाकृष्णन यांच्या विरोधामध्ये बी सुदर्शन रेड्डी यांची घोषणा केलेली आहे. सागर, सकाळी ज्यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हेच म्हटलं जर विचार करून एनडीएकडून दुसरा उमेदवार दिला गेला असता तर आम्ही विरोधी पक्षांनी त्याच्यावरती विचार केला असता. मात्र ज्या पद्धतीने सीपी राधाकृष्णन हेमंत सोरेन यांच्यासोबत त्या तेव्हा वागले, राज्यपाल असतानाही त्यांनी राजभवनामध्ये त्यांची अटक करून आणली, हे कुठंतरी इंडिया आघाडीला पटलेलं नाहीये आणि म्हणूनच आम्ही उमेदवार देत आहोत ही विरोधी पक्षांची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा प्रकर्षानं मांडल्याचं आपल्याला आज सकाळी बघायला मिळालेलं आहे. नक्कीच प्रमोद, ज्यावेळी सीपी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल होतोय त्यावेळी स्वतः पंतप्रधान मोदी त्याचबरोबर भाजपचे पहिल्या फळीतले सर्वच नेते त्यामध्ये राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, अमित शहा, नितीन गडकरी हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणावं का, कारण पहिल्या फळीतले पंतप्रधानांसह पहिल्या फळीतले सर्वच नेते यावेळी आपल्याला उपस्थित असल्याचं दिसतंय. अगदी बरोबर आहे सागर. शक्ती प्रदर्शन एनडीए हे मजबूत आहे, एकसाथ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न खरं तर भाजपकडनं केला जातोय. सागर, ज्यावेळी 3 दिवसांपूर्वी माध्यमांना सांगितलं गेलेलं होतं की 21 तारखेला म्हणजे उद्याच्याला एनडीएच्या उमेदवारांचा अर्ज भरला जाईल ही अगोदर भारतीय जनता पार्टीकडनं घोषणा केली गेली होती किंवा माध्यमांना तशा पद्धतीची माहिती दिली होती. तेव्हा त्यांच्याकडनं असं सांगितलं होतं की एनडीए शासित सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे अशा अगोदरची माहिती होती. मात्र परवा दिवशी अचानक पद्धतीने आज म्हणजे 20 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करायचं ठरलं आणि फक्त एनडीएचे जे दिल्लीतील प्रमुख नेते आहेत त्यांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निमंत्रित केल्याचं. नक्कीच प्रमोद, धन्यवाद या माहितीसाठी. तर सीपी राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.